महायुतीमध्ये 4 ते 5 जागांवरून तिढा कायम असल्याचं देवेंद्र फडणवीसांकडून मान्य। 1 ते 2 दिवसांमध्ये तिढा सुटणार असल्याचं वक्तव्य। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। अंबादास दानवे ठाकरे गटामध्येच राहणार, भाजपमध्ये जाणार नसल्याच्या बातम्यांचं दानवेंकडून खंडन। 2 ते 3 वृत्तवाहिन्यांवरती मानहानीचा खटला दाखल करणार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आज पहिली यादी जाहीर होणार। बारामती, शिरूर, नगर, दिंडोरी यासह भिवंडीच्या जागेवरून उमेदवार जाहीर करणार। महाविकास आघाडीमध्ये पवार गटाला 10 जागा मिळण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीकडून काहीही मिळणार नाही, युती करण्यास आम्ही आजही तयार। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं वक्तव्य। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपूरच्या गल्लीबोळातून प्रचार सुरू। भारत माता चौकातून प्रचाराला सुरुवात। पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख। नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये 19 एप्रिल रोजी मतदान। राज्यामध्ये उष्माघाताच्या 13 रुग्णांची नोंद। बीडमध्ये सर्वाधिक 4 तर रायगडमध्ये 2 रुग्ण। साताऱ्यातील बावधनमध्ये बगाड यात्रेचा आज मुख्य दिवस। हजारो भाविकांची उत्साहामध्ये उपस्थिती। भारतरत्न पुरस्कार प्रदान सोहळा राष्ट्रपती भवनमध्ये संपन्न। पीव्ही नरसिंहराव, चौधरी चरण सिंग, कर्पूरी ठाकूर आणि एमएस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।